तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन पालखीमध्ये, नवी मुंबईमधील बोनकोडे गावामध्ये, ज्या बोनकोडे गावाच्या पालखीमध्ये सर्वांचं स्वागत करते आपली मंडळी असणाऱ्या सोबत. सनी भाईनी इन्व्हिटेशन दिलं आहे, थँक्यू बाबा. आज सगळ्यांच्याकडे गेलो पण सनी बोलला येणार आणि पालखी सोलापूरल्यानंतर मी 100% येणार, कारण एक नवीन उत्सव दाखवायला भेटतं. आपली जी परंपरा आहे ती परंपरा दाखवायला भेटतं, आपली संस्कृती दाखवायला भेटतं. भरपूर काही गोष्टी असतात. आता जसजसे वर्ष पालटत चालत अजून त्याच्या पालखी सोहळ्यामध्ये वेगळी मजा आपल्याला बघायला मिळते, वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर चला आता आम्ही निघालोय पालखी सोहळ्याकडे. तुम्ही या आणि या आपल्या आजच्या पालखी सोहळ्याचा आनंद घ्या.
8 7 6 5 4 3 2 1 त्यामध्ये हा जल्लोष बोनखडे गावाच्या ग्रामस्थांनी युथ काउन्सिल मिळून केलेला हा जल्लोष आहे. ना भूतो में ना भविष्य में असा हा चमत्कार रंगेश ग्रँड इव्हेंट आज बोनखड्यामध्ये सादर होत आहे. इव्हेंट टीमचे भरपूर स्वागत, खूप खूप धन्यवाद. डान्सर आहे पण नाचताना दिसती नाही काय होती तर भारी डान्सर आहे. नाचतस ना तू? मोठे मोठे याच्या डान्स मध्ये असतं, पायल बिलच्या सोबत असते नाचायला. ताई पण आले, ताई लई लवकर आला तुम्ही. 8 टपला वाले हो का 8 पाला नाचताना दिसले हो ना तुम्ही? नाचलात का नाही? तुम्ही तर नाचत होते हो. आपल्या आगरी कोळी समाजाचं नाव रोशन केलेलं असे मी बेलपाडकर युट्यूब चॅनलचे प्रोपरायटर दिग्दर्शक गणेश याचा आपण या गावकीकडून बोनखडे गावकडून त्याचा सत्कार करतो. जोरदार टाळ्या केला पाहिजे. मी बेलपाडकर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणेश तुझे मनपूर्वक आभार. आज अगदी वेळात वेळ काढून आमचा संपूर्ण सोहळा तुझ्या फोन मध्ये चित्रित करून लवकरात लवकर तो आम्हाला युट्यूबचा व्हिडिओ शेअर. सांगाल नक्की तुमचा पालखी सोहळा कसा होता, म्हणजे कसा अचानक? मस्त झाला, एकदम भारी झाला. जसं पाहिजे होतं तसं झालं, त्यापेक्षा भारी झाला, मस्त झाला. काका तू नव्हतास, एक काकाने विचारला. मग आता तो बोलतोय तर बोलू दे, मुलगा आहे की नाही? ठीक आहे, मस्त चांगली गोष्ट आहे. त्याही यंदा तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुमचे सगळे व्हिडिओ लाईक केलेले आहेत. थँक्यू बघतो. आणि तुम्हाला मी धन्यवाद या गोष्टीचा देतो की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन, भले तुर्बा गाव असो, वाशी गाव असो, बेलापूर म्हणजे जेवढ्या पालख्या सोल्या किंवा जेवढ्या जत्रा झाल्या त्या तुम्ही आवर्जून जाऊन ते दाखवल्या लोकांना, ते बघतात आणि मजा वाटते ते बघायला तुमच्याकडे. नाही, मी यंदा विचार केला की नवी मुंबईमध्ये असं कोणतं गाव नाही होणार ज्याची पालखी मी दाखवणार नाही. आणि सगळे झाले, जवळजवळ एखादा दुसरा कुठला राहिला असेल तर मला आमंत्रण पोचला नाही, माहिती नाही पडला म्हणून राहिला असेल. तर चला बाय. काय बोलता, थँक्यू.
थँक्यू थँक्यू थँक्यू. बस अजून नाही, बस राहिले व्हिडिओ. दमलेव नाचून, लय नाचलेव. चला तर मंडळी बघितलं असेल बोनकोडे गावाचा हा पालखी सोहळा. माझा वाटतं वर्ष पहिलाच होता ना? नाही वर्ष म्हणजे पहिल्यांदा ट्रस्ट अरेंज केली आम्ही. अच्छा, म्हणजे जरा वेगळा प्लॅन केला काय. म्हणजे दरवर्षी जशा प्रत्येक गावात होतात तशा पालख्या व्हायच्या दर एकदम साध्या पद्धतीनं. 7 वर्ष झालं. 7 वर्ष म्हणजे यंदा त्याही जरा जास्त असे घेतला. सगळे मेन म्हणजे नवतरूने एकदा मनावर घेतला आणि असा पालखी सोहळा जबरदस्त केला ना, खरंच भारी होता. मी पहिल्यांदा या गावात आलो पण असं वाटलं नाही का मी पहिल्यांदा आलो. लोक अशी सगळी म्हणजे कशी काय रोजची भेटतात अशी. खूप बरा वाटला, खरंच खूप बरा वाटला. एवढं प्रेम या गावामध्ये भेटलं ना, खरंच खूप बरा वाटला. तर चला एकविरा माते की जय. जय.